ओंकाराची साधना ऐकून तुम्हाला कळलंच असेल आजच्या दिवसाचे महत्त्व। आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिन। नमस्कार, मी स्नेहल आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय gopreg.com। योग हा भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा आहे। योग शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधतो। भारताने 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला। अवघ्या 3 महिन्यात 177 देशांनी हा प्रस्ताव मंजूर केला। त्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आणि 21 जून 2015 रोजी पहिला योग दिन साजरा करण्यात आला। या दिवसाचे महत्त्व हेच की आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो, मानसिक शांततेचा शोध घेतो आणि आरोग्यासाठी योग्य दिशा निवडतो। भारतीय धर्म संस्कृतीमधील योग संकल्पनेची मांडणी श्रीमद भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे। त्या जोडीने पतंजली मुनी यांनी आपल्या योग सूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली। याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते। जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होतात। योग दिनाच्या दिवशी जगभरात विविध योग सत्रे, कार्यशाळा, स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात। शाळा, महाविद्यालय, सरकारी व खासगी संस्थांमध्ये सामूहिक योग साधना केली जाते। विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते। योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर ती जीवनशैली आहे। योगाचे अनेक फायदे आहेत। योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तणाव व नैराश्य कमी होते, शरीर लवचिक व सक्रिय राहते, झोप सुधारते, एकाग्रता व मानसिक शांतता वाढते, श्वसन क्रिया शुद्ध होते, आत्मविश्वास वाढतो। रोज फक्त काही मिनिटाचा योग आपले आयुष्य बदलू शकतो। आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनलाच का साजरा केला जातो? तर 21 जून हा उत्तर गोलार्ध नॉर्थन हेमिस्फिअर मध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि या दिवशी सूर्य सर्वात जास्त वेळ आकाशात असतो, ज्यामुळे योगाच्या सरावाला प्रोत्साहन मिळते। हा दिवस सकारात्मक ऊर्जा, निसर्गाशी एकात्मता आणि आरोग्याचे प्रतीक मानला जातो। योग दिनाचा उद्देश हाच की योगाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, शरीर, मन, आत्मा यांचा समन्वय साधणे आणि मानसिक तणाव दूर करणे। जागतिक योग दिनासाठी दरवर्षी एक विशेष थीम ठरवली जाते। 2025 ची थीम आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग, म्हणजेच योगाद्वारे संपूर्ण जग निरोगी बनवणे। आजच्या धावपळीच्या जीवनात योग हा आरोग्यासाठी वरदान आहे, म्हणून प्रत्येकाने दररोज योगासने व प्राणायाम करायला हवे। योग हा भारताचा अमूल्य वारसा असून आपण त्याचा अभिमान बाळगायला हवा। आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या या परंपरेचे महत्त्व पुन्हा एकदा लक्षात आणून देतो। योग करा, निरोगी राहा। ही विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा। कलाकार दिनविशेषच्या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आपल्या धरती मातेबद्दल, त्यामुळे आवर्जून बघा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय gopreg.com।